तीर्थांचं शहर ही कोल्हापूरची मूळ ओळख. आजचं गांधी मैदान म्हणजेच वरुण तीर्थ या तीर्थाचं पुढं तळं आणि मैदान झालंय. या मैदानाची आजची स्थिती बघितली तर याला मैदान म्हणणं धाडसाचं ठरेल. या मैदानासाठी मिळालेला निधी कसा कुठं खर्च झाला यावरून गेल्या काही महिन्यांपासून जाहीरपणे आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्यामध्ये ज्यांच्या अखत्यारीत हे मैदान आहे ते कोल्हापूर महापालिका प्रशासन काहीच भूमिका घेताना दिसत नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन खेळाबरोबरच कोल्हापूरच्या इतिहासातील अनेक राजकीय सामाजिक घटनांचा साक्षीदार असलेले हे मैदान सर्व ऋतूंमध्ये सुस्थितीत राहावं असं न वाटणं यासारखं दुर्दैव ते काय. ज्यांच्या नावानं देशभरात स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत त्या महात्मा गांधींचा पुतळा कमालीची अस्वच्छता असलेल्या मैदानातच जयंतीनिमित्त पुजण्यात आलाय. याच मैदानापासून काही अंतरावर असलेल्या रंकाळा तलाव परिसरात महापालिकेनं आज स्वच्छता अभियान राबवत महात्मा गांधींचं स्मरण केलं. पण त्यांचा पुतळा असलेल्या गांधी मैदानात त्यांच्या पुतळ्याच्या जवळच दुर्गंधीयुक्त पाण्याचं डबकं साचलंय. विकास कामांसाठी निधी आणल्याचा ढोल वाजवताना लोकप्रतिनिधींनी तो निधी योग्य पद्धतीनं खर्च व्हावा याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण विकास कामांसाठी येणारा पैसासुद्धा जनतेच्या घामाचाच आहे. गांधी जयंती आहे आणि गांधी जयंतीच्या निमित्तानं जर तुम्ही बघितला तर आज गांधी मैदानची ही जी दुरावस्था बघितला तर तुम्हाला समजून येईल की हे मैदान आम्ही या ठिकाणी मी स्थानिक निवासी आहे आणि या मैदानात आम्ही लहानपणापासून खेळलोय. पण आज या मैदानाची जर तुम्ही परिस्थिती बघितला तर निश्चितपणे मनाला खटकावणारी आहे आणि मनाला दुःख देणारे आहे. आणि जर बघितलं तर या ठिकाणी वृद्ध असो किंवा लहान मुलं असो हे सर्व लहान मुलं खेळायला आणि वृद्ध फिरायला सुद्धा येतात. आरोग्याचे प्रश्न आज या दुर्गंधीमुळं आज या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळं आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निश्चितपणे या मैदानाकडे लक्ष देणं हे प्रशासनानं गरजेचं आहे. त्याबद्दल आणि त्याचबरोबर राजकीय लोकांनी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करून या मैदानाला वाचवणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटते की लवकरात लवकर हे गांधी मैदान जे आहे जिथं आम्ही लहानपणापासून खेळलो हे लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थित ते यावं आणि लोकांना आणि या ठिकाणी क्रीडा म्हणजे लहान मुलं किंवा वृद्धांना या ठिकाणी खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी एक आपलं स्वतःचं मैदान चांगल्या पद्धतीचं तयार व्हावं हीच आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आपल्या देशाला अनेक महाविभूतींनी ललालभूत केलंय. त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करताना त्या प्रत्येकाकडून त्यांचा एक विचार अंमलात आणला तर देशाच्या आजच्या स्थितीत खूप मोठा बदल घडेल. पण हा बदल कुणालाच नको आहे अशी स्थिती आहे. महात्मा गांधींकडून त्यांनी स्वच्छतेबाबत दिलेला विचार आपण अंमलात आणत नसू तर त्यांची जयंती साजरी करणं हे केवळ नाटक ठरणार नाही का. गांधी मैदानाच्या विकासासाठी निधी आणणारे लोकप्रतिनिधी या निधीतून योग्य कामं करून घेण्याची जबाबदारी असणारी महापालिकेची यंत्रणा यांनी गांभीर्यानं विचार करून महात्मा गांधींच्या नावाचं हे मैदान स्वच्छ करावं. नाहीतर गांधी मैदान हे मैदानाचं नाव तरी बदलावं. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह उत्तम पाटील.